नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी आता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। पहिल्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे। 35 लाख महिलांना आता योजनेचे पैसे मिळणार। अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केली आहे। 26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार आहेत। बघा, 26 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। त्याच्या अगोदर मित्रांनो सुरुवात होणार आहे। सलग आता हे 3 ते 4 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। परंतु आता जर बघितलं तर आजपासून वाटप सुरू राहणार आहे। आज शुक्रवार, उद्या शनिवार आणि सोमवार पासून परत चालू होणार आहे। कंटिन्यू वाटप सुरू राहणार आहे। हे स्वतः अदिती तटकरे यांनी मॅडम आता इथे मोठी घोषणा केली आहे। आपण बघितलेली आहे। जानेवारीचा हप्ता त्यांनी तारीख डिक्लेअर केली आहे। आजपासून पुढे 26 तारखेपर्यंत या लाडकी बहीण योजनेचे जो काही 7वा हप्ता आहे जानेवारी तो सुद्धा वितरित केला आहे। त्यांनी पूर्ण माहिती सांगितली आहे, परंतु आपण पूर्ण व्हिडिओ ऐकू शकत नाही, त्यामुळे मी त्यांनी जे माहिती दिली आहे ते व्यवस्थित सांगतो। तर बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मोठा निर्णय झालेला आहे, कारण लाडक्या बहिणी आता या हप्त्याची वाट बघत आहे। सरसकट पैसे मिळणार का, कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम वाटप होणार, कोणत्या बँकांना प्राधान्य दिला जाणार आहे आणि जानेवारीचा हप्ता किती मिळणार, 2100 की 1500 की डायरेक्ट 2 महिन्याचे 6 हप्ते मिळणार, याचे सुद्धा स्पष्टीकरण इथे दिले आहे। यासोबतच सरकारकडून आता लाडक्या बहिणींना बघा 3 नवीन सूचना असणार आहे, ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहेत। अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी दिलेले आहे, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला 7वा हप्ता पाहिजे असेल जानेवारीचा आणि राहिलेले असले सुद्धा हप्ते पाहिजे असतील तर खूप महत्त्वाच्या सूचना अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितली आहे। बघा, व्हिडिओ आपण सुरू करत आहोत। जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलवरती आपण सगळ्यात अगोदर माहिती दिली आहे। जानेवारी महिन्याची सगळ्यात आधी न्यूज फक्त आपल्या चॅनलला मिळत आहे। दुसरीकडे कुठे तुम्हाला महत्त्वाच्या छोट्यातल्या मोठ्या अपडेट तुम्हाला आज आपल्या चॅनलवर मिळेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। यासोबतच सरकारने लाडक्या बहिणीसाठी नवीन 3 योजना आणलेल्या आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। एकामध्ये लाखो रुपयामध्ये पैसे मिळणार आहेत, तर एकामध्ये काही हजार रुपयामध्ये, आणि आपल्याकडून सुद्धा लाडक्या बहिणींना काही महत्त्वाच्या गिफ्ट सुद्धा असणार आहे। ते बघा, व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। बघा, व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे। कोणाला पैसे मिळणार, कधी मिळणार, काय मिळणार, सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणी ज्यामध्ये पात्र आहेत, आणि अजून किती लाडक्या बहिणींचा अर्ज पडताळणी होणार आहे, याचे सुद्धा स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तात्पुरती एक व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण भरपूर लाडक्या बहिणी जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षेत होत्या। आता त्यांना शेवटी आता सांगून टाका, 26 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत। तारीख डिक्लेअर केली आहे, पैसे हे वाटप सुरू होणार आहे, परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना आता हे बघूयात। आता सर्वात महत्त्वाच्या आधी आपण बघूया फिक्स की काय सरकारकडून पहिले गिफ्ट आहेत। पहा, सरकारकडून आता 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना जे 20 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना इथे घर मंजूर झाले आहेत, आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे, कारण सरकारकडून हे मोठे गिफ्ट आता लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहे। जर तुम्हाला सुद्धा हे घर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डिटेल माहिती सांगतो। बघा, थोडक्यात एकदम हा आहे त्यांचा जर GR तुम्ही बघू शकता। GR यामध्ये अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये करायचा आहे, आणि याचे अनुदान 1,30,000 आहे, तुम्ही बघू शकता इथे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीला आपल्या स्वतःचं घर बनवायचं आहे त्यांना 1,30,000 रुपये एवढं अनुदान त्यांना आता मिळणार आहे। यासोबतच लाडक्या बहिणी आता जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता सुरू झालेला आहे, त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये 7,500चा मेसेज येणार आहे। त्यानंतर तुम्हाला 1,500 रुपयाचा मेसेज हा येणार आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। पहिल्या टप्प्यात वितरण हे होणार फायनली, आता त्याला मुहूर्त लागला आहे आणि मुहूर्त झालेली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना खात्यावरती पहिल्या टप्प्याचं वितरण हे होणार आहे। याच्यामध्ये 35 लाख लाडक्या बहिणी या पात्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। 35 लाख लाडक्या बहिणींना आज वाटप होणार आहे, परंतु ज्या 35 लाख लाडक्या बहिणी मध्ये तुमचं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अदिती तटकरे मॅडमनी ज्या 3 महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहे, ज्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्या कोणत्या बघूया। चला बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे, आता तुम्ही वाटप करणार आहोत, आणि हे वाटप जे असणार आहे ते सरसकट वाटप असणार आहे असे सांगितले आहे। बघा, त्यांचं असं म्हणणे आहे की आम्हाला जेवढ्या तक्रारी येत आहेत, त्या काही तक्रारी अजून येत आहेत, त्यामुळे जवळपास त्यांच्यामध्ये 10 लाख तक्रारी वाढलेला आहे, तर 7 ते 70 लाख हा तक्रारीचा एक आकडा आहे। तर त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही अंदाजी असं 2.5 कोटी
पर्यंत म्हणजे 2,50,00,000 एवढ्या लाभार्थी असणार आहे. त्यांनी तसं नियोजन आलं होतं आणि ते तेवढेच पात्र होते असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहे हे आमचं टार्गेट तर आहे, परंतु अशा 7 लाख लाडक्या बहिणी आहे त्यांनी अर्ज पडताळणी साठी तक्रारी आलेल्या आहे. त्यांना अर्ज पडताळणी करून मग त्यांना लिस्ट मध्ये अडकलेले जाणार आहे. त्यामुळे सध्या 2 कोटी लाडक्या बहिणी आपल्याकडे आहेत, तर 2 कोटी लाडक्या बहिणींना वितरण हे चालू झाले. सगळ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची सही झाली आहे, चेक वरती सही झाली आहे आणि आपली बातमी कधीच खोटी नसते. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं आहे आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत ते तुम्हाला, त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आता कोणत्या महिलांना येणार ज्यांनी अर्ज पडताळणी चालू नाही सध्या तरी त्या सर्व लाडक्या बहिणींना आता वाटप होणार आहे. सरसकट वाटप होणार आहे, पण ज्याचे अर्ज पडताळणी मध्ये अर्ज गेले आहे त्यांना थोडा वेळ पाहावे लागणार आहे. त्यांना उशिरा म्हणजे शेवटच्या 26 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळेल. 26, 27, 28 असा सुद्धा तुम्हाला 26 ते 30 दरम्यान ज्याचे अर्ज पडताळणी चालू आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे. आता कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे तर बघा रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, जालना, बीड, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये वाटप हे सुरू झालेले आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर आजपासून हे पैसे जमा होणार आहे आणि हे पैसे फिक्स झालेले आहे. आपल्याला याची माहिती, परंतु काही लोक असताना जे व्हिडिओ बघून सुद्धा म्हणतात की ही खोटी माहिती आहे, परंतु आपण खोटी माहिती देतच नाही, कारण लाडकी बहिणीचा आपण सखोल अभ्यास करून मगच आपण न्यूज देत असतो. त्यामुळे महत्त्वाच्या कामाच्या आणि अत्यंत खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ठरलं आहे की आता वाटप सुरू झालेलं आहे. आता कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत तर बघा SBI सारख्या मोठ्या बँकेत येणार आहे. SBI बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या आणि काही निवडक बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि पोस्टात सुद्धा पैसे येणार आहेत. तर तुमचे बँक कोणते आणि तुमचा जिल्हा कोणता हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि तुम्हाला सांगू तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही. मित्रांनो काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.